नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम, ठिपक्यांची रांगोळी या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. महिन्याभरापूर्वीच तिचा साखरपुडा देखील थाटामाटामध्ये पार पडला. ज्ञानदाचा होणारा नवरा नेमका कोण आहे याबद्दल चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर साखरपुड्याचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या नवऱ्याची ओळख सर्वांना करून दिली. ज्ञानदा रामतीर्थकरच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे हर्षद आत्माराम. तो एक सिनेमा फोटोग्राफर आहे. या दोघांची पहिली भेट 2015 मध्ये एका शॉर्ट फिल्मच्या शूटिंग दरम्यान झाली होती. यानंतर हळूहळू दोघांमध्ये छान मैत्री झाली आणि 2019 मध्ये हर्षदने ज्ञानदाला लग्नासाठी विचारलं. आता रिलेशनशिपला जवळपास 6 ते 7 वर्षे पूर्ण झाल्यावर हे दोघंही लग्नबंधनात अडकणार आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिची लव्ह स्टोरी सांगितली आहे. अभिनेत्री म्हणाली, आमची लव्ह स्टोरी हळूहळू फुलत गेली. 2015 मध्ये आमची पहिली भेट झाली होती. हर्षद तेव्हा कायमस्वरूपी मुंबईत राहत नव्हता. तो फक्त कामानिमित्त इथे यायचा. तो इथे आल्यावर मला न भेटता गेला की मला कसं तरी वाटायचं. ती एक प्रेमाची सुरुवात होती. पुढे 2019 मध्ये त्याच्या जवळच्या 2 मित्रांची लग्न होती आणि तेव्हा त्यांची इच्छा होती की मी त्याच्याबरोबर जावं. मी सुद्धा त्यांच्या लग्नाला गेले आणि त्यानंतर हा मला घरी सोडायला येत होता. त्यावेळी मला म्हणाला, अगं ज्ञानदा, माझ्या दोन्ही मित्रांची लग्न झाली, चल आपण सुद्धा लग्न करून टाकूया. त्या दिवशी त्याने मला प्रपोज केलं होतं, असं म्हणत अभिनेत्रीने तिची लव्ह स्टोरी चाहत्यांना सांगितली आहे. हर्षद ज्ञानदाच्या स्वभावाबद्दल म्हणाला, ती समोरच्या व्यक्तीची खूप प्रेमाने काळजी घेते. तिला सर्वांबद्दल आपुलकी आहे. माझं असं झालेलं, अरे हा स्वभाव किती छान आहे. त्यामुळे आपुसकच आमचं बॉन्डिंग झालं, असं म्हणत अभिनेत्याने देखील ज्ञानदा सोबतच्या लग्नाबद्दल भाष्य केलं. तर मित्रांनो, तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का? खाली कमेंट करून नक्की कळवा.